अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार। आजपर्यंत तुम्ही वांग्याच्या भरताचे बरेच प्रकार खाल्ले असतील, पण येत्या चंपाषष्ठीला या पद्धतीने वांग्याचे बटर भरीत नक्कीच बनवून बघा। घरातले न खाणारे पण आवडीने वांग्याचे भरीत खाऊ लागतील। आज मी वांग्याचे स्मोकी फ्लेवरवाले बटर भरीत बनवणार आहे, ज्याचा फ्लेवर भरीत खाताना त्याच्या प्रत्येक घासात येणार आहे। वांग्याचे भरीत बनवण्यासाठी मी पाव किलो वजनाचे वांगे घेतले आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी सुरीच्या साहाय्याने वांग्याला वरपासून खालपर्यंत कट करून घेणार आहे। वांग्याला कट करून घेतल्यामुळे वांगे भाजताना ते चांगले आतपर्यंत भाजले जाणार आहे। आता कट केलेल्या भागामध्ये घुसतील अशा लहान आकाराच्या लसणाच्या पाकळ्या वांग्यामध्ये घालून घेते। प्रत्येक कटमध्ये मी 2 अशा लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या आहेत। आता मी सुरीच्या समोरच्या भागाला थोडे बटर लावून ते वांग्याला कट केलेल्या भागामध्ये भरून घेणार आहे। म्हणजे वांग्याचे भरीत भाजताना वांग्याला अजून छान बटरचा स्मोकी वास येणार आहे आणि वांगं लवकर भाजले जाईल। वांग्याच्या आतील भागाला बटर लावल्यामुळे वांग्याच्या चवीत अजून भर पडणार आहे। आता मी वांग्याच्या वरील भागाला पण बटरचा हात चोळून घेते, त्यामुळे वांगे भाजल्यानंतर वांग्याच्या साली लवकर आणि अलगद निघतील। वांग्याला बटर लावून झाल्यावर आता मी गॅसवर जाळी ठेवून त्यावर वांगे सगळीकडून छान खरपूस होईपर्यंत भाजून घेते। एका साईडला भाजून झाल्यावर दुसऱ्या साईडला पलटून घेऊन सगळ्या साईडने वांगं आतपर्यंत शिजेल असे भाजून घेणार आहे। वांगं आकाराने मोठं असल्यामुळे भाजायला कधीकधी थोडा जास्त वेळ लागतो। तसे माझे इथे सगळीकडून वांगं छान भाजून झाले आहे। आता गॅस बंद करून मी वांगं गरम आहे तर पटकन त्यावर असलेली साल सुरीच्या मदतीने काढून घेते। वांगं सगळीकडून छान भाजले गेल्यामुळे भराभर वांग्यावरची साल निघाली आहे। आता मी वांग्याचे 2 भाग करून सुरीच्या साहाय्याने वांगे बारीक कापून घेते। इथे मी वांगे बारीक कापून घेतले आहे आणि त्यामध्ये असलेले लसूण पण मी चमच्याने दाबून मॅश करून घेते। आज वांग्याचे भरीत मी बटर घालून बनवणार आहे। त्यासाठी मी कढईत आधी 2 पळी तेल घालून त्यामध्ये 1 चमचा बटर घालून घेते। तेल गरम झाले की 1 चमचा मोहरी तडतडली की 1 चमचा जिरे फुलले की 2 बारीक कापून घेतलेले कांदे घालून परतून घेते। कांदा परतत असताना त्यात 1 मोठा कापून घेतलेले टोमॅटो घालून घेऊ। कांदा टोमॅटो सोनेरी रंगावर परतले की त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 2.5 चमचे लाल मसाला, 1 चमचा धणे जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला, 1 मोठा चमचा काळा मसाला घालून मसाले तेलामध्ये चांगले परतून घेऊ। मसाले परतून झाले की लगेच त्यामध्ये बारीक कापून घेतलेले वांगे घालून घेऊ। वांगे घालून झाल्यावर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ। बटर घातल्यामुळे मी मीठ थोडे कमी घातले आहे। मीठ घातल्यावर वांगे मसाल्यामध्ये चांगले 1 मिनिटभर परतून घेऊ। वांगं परतत असताना पळीच्या साहाय्याने मी त्यांना मॅश करून घेत आहे। आता लगेच त्यात चवीनुसार साखर घालून 5 मिनिटे कढईवर झाकण ठेवून वाफ काढून घेऊया। 5 मिनिटांनंतर परत एकदा भरीत चमच्याने हलवून आता त्यात चवीनुसार गूळ आणि 1 मोठा चमचा शेंगदाण्याचे कूट घालून घेऊ।
परत एकदा वांग्याचे भरीत हलवून त्यावर कोथिंबीर घालून पुन्हा झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटे भरीत वाफेवर शिजवून घेऊ. नेहमी त्याच पद्धतीने वांग्याचे भरीत खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की ह्या पद्धतीने वांग्याचे भरीत बनवून बघा. 8 मिनिटांनंतर वांग्याच्या भरतातून तेल सुटू लागले आहे. घरात छान वांग्याच्या भरताचा वास पण पसरला आहे. वांग्याच्या भरतीला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी भाजीमध्ये छोटी वाटी ठेवून त्यामध्ये कोळशाचा तुकडा ठेवून त्यावर पाव चमचा बटर घातल्यावर धूर तयार झाला की त्यावर लगेच झाकण ठेवून म्हणजे वांग्याच्या भरताला बटरचा स्मोकी फ्लेवर येईल. 1 मिनिटानंतर झाकण काढून लगेच वांग्याच्या भरतातील वाटी काढून घेऊ. दिसायला एकदम भारी मऊसूत स्मोकी फ्लेवरवाले बटर वांगा भरीत आता तयार झाले आहे. त्यावर थोडे बटर घालून सर्व करून घेऊ. तर आजची स्मोकी फ्लेवर बटर वांगा भरीतची रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही पण करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला सबस्क्राईब करा. तर येत्या चंपाषष्ठीला बाजरीची भाकरी आणि बटर वांगा भरताची रेसिपी नक्की तुम्ही पण करून बघा.